नमस्कार, TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी निखिला पाहतोय देश महाराष्ट्र आणि महत्त्वाची बातमी। पॅरिस ऑलिम्पिकमध्ये विनेश फोगाटचं पदकाचं स्वप्न भंगलं। विनेश फोगाटला ऑलिम्पिकमधून अपात्र ठरवण्यात आलेलं आहे। आज तिचा सुवर्ण पदकासाठी अंतिम सामना होणार होता, त्याआधीच विनेश फोगाट अपात्र ठरली। पाहूयात या संदर्भातला एक खास रिपोर्ट। पॅरिस ऑलिम्पिकमधून बुधवारी महिला कुस्तीमध्ये अंतिम सामन्यात पोहोचलेल्या विनेश फोगाटला अपात्र घोषित करण्यात आलं। या बातमीनं ऑलिम्पिकमधून सुवर्ण पदकाची आशा बाळगलेल्या कोट्यवधी भारतीयांना धक्का बसला। विनेश फोगाटनं अंतिम सामन्यात धडक मारली होती, म्हणजेच भारताचं रौप्य पदक निश्चित होतं। पण विनेश फोगाटला अपात्र घोषित केल्यानं तिचं ऑलिम्पिक मेडलचं स्वप्न भंगलं। नेमकं काय झालं तर पॅरिस ऑलिम्पिकमध्ये विनेश फोगाट 50 किलो वजन कॅटेगरीत खेळत होती। मंगळवारी विनेशनं क्युबाच्या कुस्तीपटू विरोधात सेमीफायनल जिंकली, त्यावेळी तिचं वजन 50 किलो होतं। नियमानुसार फायनलच्या अगोदर विनेशचं वजन करण्यात आलं, त्यावेळी ते 100 ग्रॅम जास्त भरलं होतं। याच कारणामुळे विनेश फोगाटला अंतिम सामन्यासाठी अपात्र घोषित करण्यात आलं। कुस्तीमध्ये वजन कॅटेगरीत दोन्ही पैलवानांचं वजन सारखंच असायला हवं। या खेळातले नियम आंतरराष्ट्रीय कुस्ती संघानं ठरवले आहेत। विनेशच्या प्रकरणात आंतरराष्ट्रीय कुस्ती संघ प्रमुखांनी आता काहीही होऊ शकत नाही असं म्हटलंय। नियमांचा आदर राखायला हवा, नियम हा नियम असतो असंही प्रमुखांनी म्हटलं। याचा अर्थ सरळ आहे, विनेशचं ऑलिम्पिक मेडलचं स्वप्न अंतिम फेरीत पोहोचूनही पूर्ण होऊ शकलं नाही। या प्रकरणानंतर विनेश फोगाटला डिहायड्रेशन झाल्यानं रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। अंतिम सामना असल्यानं विनेश फोगाटनं रात्रभर प्रॅक्टिस केली होती, पाणीही पिलं नव्हतं, त्यामुळे तिला डिहायड्रेशन झालं। विनेशचं सामन्या अगोदर पाणी न पिण्याचं कारणही वजनाशी संबंधित आहे। विनेशचं नेमकं प्रकरण काय बघूयात। विनेश फोगाट 50 किलो वजन कॅटेगरीत कुस्ती खेळत आली आहे। ऑलिम्पिक अगोदरही वजन नियंत्रणात राहावं यासाठी विनेशनं खूप प्रयत्न केले। मंगळवारी रात्री विनेशचं वजन 52.7 किलो असल्याचं म्हटलं जात आहे। वजन कमी करण्यासाठी विनेशनं रात्रभर प्रचंड प्रयत्न केले। विनेशनं रात्रभर सायकलिंग, स्किपिंग हे करत वजन कमी करण्याचा प्रयत्न केला। विनेश बरोबर तिचे फिजिओ आणि सर्व स्टाफनं रात्रभर प्रयत्न केले। विनेशचं वजन कमी करण्यासाठी रात्रभर पूर्ण टीम झोपलीही नाही। कुस्तीत खेळणाऱ्या खेळाडूंचं आव्हान एक दिवस आधीपासूनच सुरू होतं। पहलवान शरीराचं वजन कमी ठेवण्यासाठी खूप वेळ पाणी पित नाहीत। पाणी न पिल्यानं शरीरात पाण्याचं वजन राहत नाही। पाणी न पिता पहलवान स्वतःला डिहायड्रेट करून घेतात, त्यामुळे सामन्याच्या वेळी वजन कमी राहतं। विनेशच्या बाबतीत हेच घडल्याचं म्हटलं जात आहे। विनेशला डिहायड्रेशन झाल्यानं पॅरिसच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। विनेशचं वजन फक्त 100 ग्रॅम जास्त भरल्यानं तिच्याबरोबर कोट्यवधी भारतीयांचं सुवर्ण पदकाचं स्वप्न देखील अपुरं राहिलंय। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी।